आता आपण उदाहरण पाहणार की ओहमचा नियम व रोधकतावरील सोडवलेली जी उदाहरणं आहेत ती कोणकोणती आहेत. कारण की ओहमचा नियम आपण पाहिलेला आहे आणि ओहमचा नियम आणि त्याच्यावरची जी उदाहरणं आहे, जी समीकरणं आहेत ती कोणत्या प्रकारची बघा पाहणार आहोत. तर आता आपण समीकरणाला सुरुवात करणार आहोत. त्यांनी तुम्हाला ओहमच्या नियमानुसार आपल्याला समीकरण इथे सोडवायची आहेत. आता बघा तुम्हाला इथे एक पहिलं जे समीकरण आहे ते इथे दिलेलं आहे. बघा पहिलं समीकरण हे कोणत्या प्रकारचं आहे बघा इथे त्यांनी दिलेलं आहे. ते पहिलं उदाहरण दिलं आहे की दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध हा किती आहे मुलांनो, 1000 ओहम आहे. तर 230 व्होल्ट विद्युतधाराच्या स्तोत्रापासून या दिव्याला विद्युतधारा पुरवली जात असेल तर त्या तारेच्या कुंडलातून जाणारी विद्युतधारा ही किती असेल, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. आपल्याला ओहमच्या नियमानुसार आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. आता सुरुवातीला आपण सांगितले की आपल्याला जी दिलेली माहिती आहे ती कोणकोणती माहिती आहे की दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध किती आहे. तर इथे सांगितले 1000 ओहम आहे. किती आहे दिव्यातील तारेचा रोध किती आहे कुंडलाचा, 1000 आहे. तर 230 व्होल्ट काय आहे, विभवांतर आहे. म्हणजेच आपण आता काय करणार आहोत, ओहमच्या नियमानुसार आपण सूत्रामध्ये किमती टाकून आपण हे उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा आता इथे बघा त्यांनी काय दिले आहे की विद्युत रोध किती आहे आपण पाहणार आहोत. तो विद्युत रोध किती आहे जे बघा जी दिलेली जी माहिती आहे आपण आता इथे घेणार आहोत. विद्युत रोध दिव्यातील विद्युत रोध किती आहे, 1000 ओहम आहे. किती आहे, 1000 ओहम आहे. बरोबर आहे. आणि त्याला व्ही म्हणजे किती दिले, व्होल्ट किती दिले, म्हणजे इथे विभवांतर किती आहे, 230 आहे. म्हणजेच विद्युतधारा आपल्याला काय काढायची आहे. विचारलं काय आहे की विद्युतधारा आहे म्हणजे ती किती आहे. मग आपल्याला क्वेश्चन मार्क आहे. मग सूत्रानुसार म्हणजे ओहमच्या नियमानुसार I बरोबर V भागिले R काढलं आहे. बरोबर आहे. अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाही. म्हणून I बरोबर जे सूत्र दिले त्या सूत्रामध्ये आपल्याला त्या किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं आहे. मग ते दिलंय ओहमच्या नियमानुसार I बरोबर V भागिले R. म्हणजेच म्हणून I बरोबर किती दिले ते विद्युतधारा म्हणजे काय आहे, I आहे. बरोबर. V म्हणजे विभवांतर आहे, R म्हणजे विद्युत रोध आहे. म्हणजे हे उत्तर आपल्याला सोपं झालेलं आहे. म्हणजेच आपल्याला दिलेल्या किमतीमध्ये काय घेतलं आहे, 230 व्होल्ट भागिले 1000 ओहम. म्हणजेच आपण याचा जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर जे येत आहे ते किती, 0.23 येत. तर हे उत्तर आपल्याला येत आहे. अशा प्रकारे हा 0 गेला, हा 0 गेला. म्हणजेच राहिलंय 23 भागिले 100. याचा आपण काय केला आहे, भागाकार केला आहे. आणि भागाकारानुसार जो 230 हे जे उत्तर येत आहे त्याच्यावर आपण 0.23 आला आहे. म्हणून दिव्यातील राधेच्या कुंडलातून वाहणारी विद्युतधारा ही 0.23 इतकी येणार आहे. अशा प्रकारे आपण दिलेली जी माहिती आहे ते आपल्या सूत्रामध्ये टाकून आपण त्याचा भागाकार करून आपलं जे उत्तर 0.23 आहे तर ते आपलं जे उत्तर इथे आपल्याला आलेलं आहे. तर अशा प्रकारे दिव्यातील तारेच्या कुंडलातून वाहणारी जी विद्युतधारा आहे ती किती आहे, 0.23 ए म्हणजे अँपियर. अशा प्रकारे आपण बोलू शकतो. याचा अर्थ काय आहे, अँपियर आहे. समजते, याचा अर्थ इथे कळाला आहे. तर अशा प्रकारे ते साधं सोपं हे आपल्याला गणित आहे. पुन्हा इथं पहा की दिव्यातील आपल्याला काय किंमत दिलेली आहे की तारेच्या कुंडलाचा रोध 1000 ओहम आहे आणि विभवांतर किती आहे, 230 आहे. म्हणजे मग दिलेल्या ज्या किमती आहेत, दिलेली जी माहिती आहे आपण ती लिहिली आहे आणि आपल्याला विद्युतधारा काढायची आहे. आणि आता फायनली आपल्याला सूत्र लिहून त्या सूत्रामध्ये सूत्र काय आहे, विद्युतधारा काय आहे, I आहे. V म्हणजे विभवांतर, R म्हणजे रोध आहे. आणि दिलेल्या किमतीमध्ये दिलेल्या सूत्रामध्ये आपण किंमत टाकून आपण 230 भागिले 1000 ओहम याचा भागाकार केल्यावर आपलं जे उत्तर आहे ते 0.23 ए इतकं त्याचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे अगदी सोपं आपण हे उदाहरण इथे सोडवलेलं आहे. मुलांनो तुम्हाला समजलं असेल मला खात्री आहे. अशा प्रकारे आता आपण दुसरं जे उदाहरण पाहणार आहोत ते देखील आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. कोणत्या प्रकारचं आहे बघा. आता बघा त्यांनी दिलं आहे ते दुसरं उदाहरण. ओहमचा नियम रोधकतावरील उदाहरणं सोडवायचे आहेत. बघा एक वाहक तारिकेची लांबी किती आहे, 50 सेंटीमीटर असून तिची जी त्रिज्या आहे 0.5 mm आहे. तर या तारेचा जो रोध आहे 30 ओहम असेल तर त्याची रोधकता काढायची आहे. पुन्हा इथे आपल्याला काय काढायचे आहे, आता इथे विद्युतधारा मगाशी आपण पहिले विद्युतधारा काढायची होती. आता इथे आपल्याला रोधकता काढायची आहे. म्हणजेच आता पुन्हा आपण काय करणार आहोत, जे माहिती आपल्याला दिलेली आहे ती माहिती आपण माहिती आधी लिहून घेणार आहोत आणि सूत्र टाकून त्याच्या सूत्रामध्ये आपण आपल्याला दिलेली माहिती काढून आपण उत्तर घेणार आहोत. चला तर आपण बघा इथे पाहणार आहोत. बघा आता आपल्याला ही माहिती दिली आहे की आता बघा इथे काय दिलेलं आहे, लांबी किती दिली आहे बघा. एका तारेची जी लांबी आहे किती आहे, एका तारेची लांबी 50 सेंटीमीटर आहे. म्हणून अगोदर हे 50 सेंटीमीटर घेतले आहे. म्हणजेच आणि तिची जी त्रिज्या आहे 0.55 m आहे. म्हणजेच किती, 50 सेंटीमीटर म्हणजे किती, 50 गुणिले 10⁻2 मीटर दिलेली आहे. त्रिज्या किती दिलेली आहे इथे, R म्हणजे 0.5.
इथे दिली 0.5 mm, त्रिज्या किती 0.5 mm, म्हणजेच किती दिली आहे 0.5 गुणिले 10⁻³ म्हणजेच 5 गुणिले 10 - 4 वर्ग. आणि ते रोध किती दिला आहे म्हणजे तारेचा रोध किती आहे 30 ओहम आहे. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जी माहिती दिली आहे ती आपण काढून घेतलेली आहे. आता इथे दिलं आहे की रोधकता म्हणजे जो इथे दिलं आहे रोधकता बरोबर RA भागिले L, परंतु A बरोबर πr वर्ग म्हणजे वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळाचा त्रिज्या जर आपल्याला काढायची असेल इथे सांगितले तर त्याची रोधकता काढा. पण वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे πr वर्ग आहे ना, आणि म्हणून आपण इथे काय पाहणार आहोत की बरोबर बघा म्हणणार आहोत इथे रोधकता म्हणजेच काय आहे बघा इथे R गुणिले πr वर्ग भागिले L बरोबर रोधकता इथे काय दिले 30 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले 10⁴ वर्ग भागिले 2 वर्ग आणि इथे भागिले 50 गुणिले 10⁻². तर अशा प्रकारे इथे बघा आपण जे किमती दिल्या त्या किमती आपण याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ते 30 गुणिले 3.14 बघा अशा प्रकारे जे उत्तर आहे आपण इथे घेतलेलं आहे 30 गुणिले 3.14 गुणिले परत ब्रॅकेटमध्ये 5 गुणिले 10⁻⁴. बघा आता अशा प्रकारे हे उत्तर जे दिलेलं आहे ते मांडणी आपण इथे केलेली आहे आणि याचा गुणाकार आपण केलेला आहे. मग 30 गुणिले 14 मग पुन्हा आपण काय केलेलं आहे बघा इथे आता आपण पुन्हा केलं जे किमती आपल्याला ज्या माहिती दिली ती माहिती आपण हे सूत्रामध्ये घातलेली आहे. 30 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले 10⁻14 आणि इथे ब्रॅकेट 2चा वर्ग केलेला आहे. आता पुन्हा आपण काय केलं आहे ते रोधकता बरोबर 30 गुणिले 3.14 हे 25 आले म्हणजे 5×5 25 गुणिले 10⁸ आणि पुन्हा 10 गुणिले 10चा वर्ग इथे आपण जी किंमत दिलेली आहे ती घेतली आहे. म्हणजे 5×5 किती आहे 25 इथे आपण घेतलेलं आहे. म्हणजे 5 गुणिले 5 त्याला आपण केलं आहे गुणलेलं म्हणजे 5 घात म्हणजे 5×5 25 आणि त्याप्रमाणे मग आपण 3.14 गुणिले त्याचं उत्तर आहे त्याला गुणून 25 त्याला काय केलं आहे गुणाकार करून 47.1 हे उत्तर आलेलं आहे. आणि पुन्हा त्याचा जो गुणाकार करून 10⁻⁴ आणि ओहम मीटर म्हणजे 4.71 गुणिले 10⁵ सेंटीमीटर म्हणजे तारेची जी रोधकता आहे ती किती आलेली आहे 4.71 गुणिले 10⁵ ओहम मीटर इतक्या प्रकारची आलेली आहे. तर अशा प्रकारे बघा आपण हे गुणाकार करून आणि ह्या 30 गुणिले 3.14 याचा गुणाकार करून 25ने त्याला काय केलं आहे गुणाकार केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे हे 50 गुणिले 10 आहे ते खाली घेऊन आपण 10⁻⁴ ओहम मीटर हे उत्तर आपलं आलेलं आहे. तर अशा प्रकारे सूत्र घेऊन सूत्रामध्ये आपण किमती भरून आपण त्याचा गुणाकार आणि त्याचा भागाकार करून तारेची जी रोधकता आहे ती आपण इथे घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे आपलं जे उत्तर आहे ते आपलं ते उत्तर क्लिअर झालं आहे. म्हणजेच बघा जो प्रश्न होता एक वाहक तारेची जी लांबी किती आहे 50 सेंटीमीटर आहे तर तिची त्रिज्या आहे ती 0.5 मिलीमीटर आहे. तर या तारेचा जो रोध किती आहे 3 ओहम असेल तर त्याची रोधकता काढायची. मग रोधकता काढायची म्हणून आपल्याला जी दिलेली माहिती ती आपण सर्व सूत्र दिलेली माहिती आपण लिहून घेतली आहे. लांबी जर 50 सेंटीमीटर आहे म्हणजेच काय आहे 50 गुणिले 10⁻²मीटर इतक्या प्रमाणे आलेली आहे. म्हणजे काय आहे त्याची लांबी त्रिज्या किती R आहे म्हणून 0.5 mm म्हणजेच काय आहे 0.5 mm गुणिले 10⁻³ बरोबर 5 गुणिले 10⁻⁴. तर अशा प्रकारे आपण बघा हे सूत्रामध्ये घेतलं आहे दिलेली माहिती लिहून घेतली आहे. जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये माहिती टाकून आपण त्याचा गुणाकार आणि भागाकाराच्या माध्यमातून हे 4.71 हे अशा प्रकारे आपलं हे उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं इथे उत्तर क्लिअर झालेलं आहे. आपण दुसरं एक गणित आपण इथे सोडवलेलं आहे. तर बघा आपण ते तिसरं उत्तर पाहणार आहोत प्रश्न पाहणार आहोत. बघा तिसरा प्रश्न आहे वाहकातून वाहणारी विद्युतधारा 0.24 A असून म्हणजे ॲम्पर असून त्याच्या 2 टोकामधील 24 व्होल्ट इतके विभवांतर जर प्रयुक्त केलेलं असेल तर त्या वाहकाचा रोध काढायचा आहे. तर त्या वाहकाचा रोध बघा कशा प्रकारे काढायचं की आपल्याला ओहमच्या नियमानुसारच आपल्याला ही सर्व उदाहरणे सोडवायची आहेत. वाहकातून वाहणारी विद्युतधारा किती सांगितलेली आहे 0.24 एम्पियर आहे. त्याच्या 2 टोकामधील जे विभवांतर आहे ते किती आहे 24 व्होल्ट जे आहे म्हणजे 24 V विभवांतर प्रयुक्त केले असेल तर त्या वाहकाचा रोध किती आहे बघा आपण काढणार आहोत. बघा आता दिलेली माहिती आहे ती आपण पुन्हा आपण घेतलेली आहे की विभवांतर किती आहे विभवांतर म्हणजे V किती आहे 24 V म्हणजे हे आपण दिलेले आहे 24 V. त्याचप्रमाणे बघा दिले आहे की विद्युतधारा किती 0.24 A आहे. बघा सॉरी हे 24 V इथे दिलेले आहे आणि जे विद्युतधारा आहे 0.24 आहे. म्हणजेच पुन्हा सूत्र घालून आपण काय करायचं आहे त्याच्यात किमती टाकून आपण उत्तर काढायचं आहे. मग सूत्र काय आहे बघा सूत्र आपण अशा प्रकारे R बरोबर विभवांतर भागिले A आहे.
बरोबर आहे. मग आपण अशा प्रकारे आय बरोबर व्ही भागिले ए आपण त्याचं उलट केलं आहे. म्हणजे तिथे 24 आय बरोबर 24 व्ही भागिले 0.24 आहे. मग त्याचप्रमाणे आपण याचा भागाकार केला. जे दिलेल्या किमती होते त्या सूत्रामध्ये टाकून आपण त्याला भागलेलं की 24 एके 24 24 एके 24 आणि त्याचप्रमाणे जे उरलेले 2 झिरो आहेत ते टाकले आहेत आणि त्याचप्रमाणे 100 ओहम अशा प्रकारे हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच वाहकाचा रोध किती असणार आहे 100 ओहम अशा प्रकारे त्याचं उत्तर आलेलं आहे. अगदी सोपं उत्तर आहे, काहीच कठीण नाही. समजतंय मुलांनो की ते स्पष्ट सांगितले की वाहकातून वाहणारी विद्युतधारा किती आहे बघा 24 आहे 0.24 आहे. विद्युतधारा किती आहे 24 पॉईंट आहे आणि त्या दोन टोकामधील जे विभवांतर आहे 24 व्ही आहे. म्हणजेच आपल्याला जी दिलेली माहिती आपण ते लिहून घेतली आहे. विभवांतर 24 व्ही आहे आणि विद्युतधारा 0.24 आहे. म्हणजेच आपण त्याचा काय केला आहे भागाकार केला आहे 24 व्ही भागिले 0.24 आहे. म्हणजेच काय होणार आहे 24 व्हीचं काय होणार आहे 2400 होणार आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं 0 पॉईंटला आपण वरती घेतल्यामुळे 2 झिरो इथं वाढलेले आहेत. म्हणून 24 एके 24 24 एके आणि 00 म्हणजेच आपलं जे उत्तर आहे 100 ओहम. म्हणजे वाहकाचा रोध हा किती असणार आहे 100 ओहम इतका असणार आहे. तर अशा प्रकारे आपलं जे तिसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे मुलांना घेतलं आहे. आता आपण चौथं उदाहरण पाहणार आहोत. बघा इथे काय दिलेलं आहे 110 ओहम रोध असलेल्या एका उपकरणाच्या दोन टोकांमधील 33वे विभवांतर हे प्रयुक्त केले असता उपकरणातून वाहणारी जी विद्युत धारा काढा त्यांनी सांगितलेली आहे. आता हे गणित थोडंसं मोठं आहे, आपण समजून घेणार आहोत की 110 ओहम जे रोध असलेल्या एका उपकरणाच्या दोन टोकांमधील किती अंतर आहे 33 विभवांतर आहे. तर उपकरणातून वाहणारी विद्युत धारा काढा. आपल्याला काय काढायचं आहे विद्युत धारा काढायची आहे. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा जाऊ देण्यासाठी त्या दोन टोकामध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे. आता या ओहमच्या नियमानुसार आपण पुन्हा जी माहिती दिली आहे ती माहिती आपण लिहून घेणार आहोत आणि सूत्राच्या माध्यमातून आपण गणित सोडवायचा प्रयत्न करणार आहोत. आता विभवांतर किती झाले व्ही म्हणजेच किती आहे 33 व्ही. इथे किती दिले आहे 33 व्ही. बघा रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकामधील उदाहरण किती आहे 33 व्ही. म्हणजे आपण जे गोष्टी दिल्या आहेत ते विभवांतर 33 व्ही घेतले आहे. विद्युत रोध आर म्हणजेच किती आहे 110 आहे. विद्युत रोध किती आहे 110 आहे. म्हणजे दिलेल्या गोष्टी त्या आपण लिहून गेल्या आहेत. मग विद्युत धारा काढण्यासाठी मग आपलं सूत्र काय आहे आय बरोबर व्ही भागिले आर. म्हणजेच इथे किती घेतले आहे की 33 भागिले 110 घेतले आहे. किती आहे 33 भागिले 110 बरोबर आपलं जे उत्तर आहे 0.3 एम्पियर आलेलं आहे. मग आपण याला भाग लावला तर 3/10 उत्तर आलं आहे. म्हणजेच आपण जर 0 इकडे टाकला तर 0.3 आपलं उत्तर आहे एम्पियर. मग आता हे आपण पुन्हा काय केलं आहे आय बरोबर किती आलं आहे आता 0.3 म्हणजे हे आय याचं उत्तर किती आलं आहे 0.3 आलेलं आहे. बरोबर. आर किती आहे 500 ओहम आहे. बघा इथे दिलं आहे आर किती आहे 500 ओहम आहे. मग व्ही किती असणार आहे म्हणजे विभवांतर किती असणार आहे. मग त्याने विभवांतर प्रयुक्त करावे लागेल. म्हणजेच आपल्याला विभवांतर काढायचे आहे. बरोबर. मग पुन्हा आपण काय करणार आहे व्ही बरोबर आय आर म्हणून बरोबर व्ही बरोबर 0.3 गुणिले मग आपण 0.3 काय करणार इथे जर भागाकार होता तिथे आपण इकडे या साईडला आलो तर काय होणार आहे गुणाकार होणार आहे. म्हणजे 0.3 गुणिले 500 बरोबर किती उत्तर आलेलं आहे इथे बघा. मग आपण याचा जर गुणाकार केला 500 मग इथे 120 150 म्हणजे कधी 150 व्ही विभवांतर आलेलं आहे आणि म्हणून उपकरण तुम्हाला विद्युत धारा बघा इथे दिली आहे. मग 0.3 गुणिले 500 बरोबर व्ही किती आहे 150 व्ही आहे. उपकरणातून वाहणारी विद्युत धारा किती आहे 0.3 ए. म्हणजे उपकरणाच्या दोन टोकामधील विभवांतर किती आहे 150 व्ही म्हणजेच किती आहे 150 हे आपलं उत्तर असलेलं आहे. तर अशा प्रकारे दोन उत्तर आपण काढलेले आहेत. जे विद्युत धारा आहे ती 0.3 आहे म्हणजे जे आपलं पहिलं उत्तर आहे ते हे पहिलं उत्तर. अशा प्रकारे हे पहिलं उत्तर आलेलं आहे. हे आपलं पहिलं उत्तर आहे आणि अशा प्रकारे हे जे दुसरं उत्तर हे आपलं दुसरं उत्तर असणार आहे. दोन उत्तर आपल्याला निघालीत. एक आपण काढलं आहे विद्युत धारा किती असणार आहे ते आपण काढलेलं आहे. त्याचं उत्तर किती आहे विद्युत धारेचं 0.3 हे पहिलं उत्तर आहे आणि त्याचप्रमाणे 150 हे दुसरं उत्तर आहे कसलं विभवांतराचं. आता अशा प्रकारे हे दोन उत्तर आपण सूत्राच्या माध्यमातून आपण हे उत्तर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपलं जे उत्तर करेक्ट इथे आलेलं आहे. चला तर आता आपण मुलांना आपले 4 उदाहरणं इथे सोडून झालेली आहेत. आता बघा आपण पुन्हा पाहणार आहोत. जे 5वं उदाहरण आहे बघा की जे 5वं उदाहरण आहे त्यांनी सांगितले की 1 किलोमीटर लांब
व 0.5 mm व्यास असलेल्या तांब्याच्या तारेचा रोध काढायचा आहे. आता जर त्याने लिहिलं की ते 5 उदाहरण 1 किलोमीटर लांब व 0.5 मिलीमीटर व्यास असलेल्या तांब्याची जी तारेचा जो रोध आहे तो काढायचा आहे. मग आता पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे. जी माहिती दिली आहे ती माहिती आपल्याला लिहून काढून जे सूत्रानुसार त्याच्यामध्ये किमती भरून आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे. आता माहिती आपल्याला काय काय दिलेली आहे ते दिली आहे. तांब्याची रोधकता किती आहे बघा, इथे दिलेली आहे. जी रोधकता आहे ती किती 1.7 गुणिले दिलेली आहे. किती आहे बघा इथे दिलेली आहे. तारेचा रोध काढायचा आहे. तांब्याची रोधकता किती असणार आहे की जसं आपण मुलांनो त्या पाहिलं की रोधकता किती असणार आहे. आपण पाहिलं की जो घटक आहे तो घटक कोणता आहे, चित्र कोणतं आहे, चिन्ह कोणतं आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा उपयोग कोणता. मग तांब्याची जे धातू आहे हर एक धातूची रोधकता आणि त्याचा गुणधर्म हा वेगवेगळा असणार आहे. मग आपण त्यावेळेस बघा चित्रामध्ये पाहिलं होतं की आपण स्पष्टीकरणामध्ये बघितलं की तांब्याची जी रोधकता आहे मग ती किती घेतली होती, ती 1.7 अशा प्रकारे घेतली होती. मग आपण ती लिहून घेतलेली आहे. म्हणजे ही आपल्याला याच्यामध्ये दाखवलेली नाही आहे, आपल्या उदाहरणामध्ये ती दाखवलेली नाही, समीकरणामध्ये नाही आहे. परंतु आपल्याला तांब हिरा आणि निकेल याचं आपल्याला उदाहरणं दिली होती, रोधकता त्याची दिली होती. मग तांब्याची जी रोधकता आहे ती किती आहे 1.7 गुणिले 10⁻⁸ आहे. आता सर्व मापने ही मीटरमध्ये करू. जी सर्व जी मापनं आहे ती कशामध्ये करायची आपल्याला मीटर. तशा प्रकारे आपलं जे पायाचं जे वर्ग आहे म्हणजे क्षेत्रफळाचं वर्ग काय सूत्र आहे पाया आर वर्ग. पाया आर वर्ग बरोबर पाया गुणिले d/2 चा वर्ग. म्हणजेच काय केलं आहे की a बरोबर पाया छेद 4 आहे बरोबर 0.5. म्हणजे आपण सूत्रामध्ये आता किमती टाकणार आहोत. 0. काय दिलं आहे की 0.5 mm काय आहे व्यास आहे आणि 10⁻³ गुणिले 2. मग m वर्ग बरोबर 0.2 गुणिले 10⁻⁴ m वर्ग आहे. तर अशा प्रकारे आपण याचा गुणाकार केला आहे. 0.5 गुणिले 10 याचा गुणाकार करून 1.7 आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण आपण त्याचा गुणाकार करून घेतलेला आहे आणि 10⁸ पाया mm गुणिले 10⁻³ म्हणजेच याच प्रकारे 0.2 गुणिले 10⁻⁷ m मीटर हे वर्ग आलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा जे उत्तर आपण जे सूत्र आहे त्या सूत्राच्या माध्यमातून आपण किमती घेतल्या आहेत आणि त्याचा गुणाकार करून आपण त्याचं हे इथे उत्तर काढलेलं आहे. म्हणजेच किती उत्तर आलं आहे 85 ओहम हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या दोनचा गुणाकार करून आपण 10ने त्याला काय केलेलं आहे गुणलेलं आहे. म्हणजे त्याचं जे उत्तर आहे ते किती आहे इथे 170 आलेलं आहे आणि 170ला 2ने गुणलं 100.70 गुणिले 10 करून आपलं जे उत्तर आहे ते 170 आहे आणि 0 पॉईंटमध्ये इथे हे 0 गेलं, हे 0 गेलं, राहिलं हे 2 आहे. मग 2ने जर आपण याला भागलं 170ला तर किती उत्तर आलेलं आहे 85 हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे 85 हे ओहम हे आपलं उत्तर करेक्ट आलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मुलांना हे जे समीकरण आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तशा प्रकारे जे उत्तर आहे आपण ते क्लिअर केलेलं आहे आणि समजून घेतलेलं आहे. चला आता आपण पुढे पाहणार आपण अशा प्रकारे मुलांना ओहमचा नियम व रोधकता यावरील आपण 5 समीकरणे आपण इथे सोडून घेतलेली आहेत आणि मुलांना ते उदाहरणं देखील आपण क्लिअर केलेली आहे.